चला स्पीडअप करा पंच. सामना सुरू होतोय. आगासन विरोधात दातिवली नाणेफेकीचा गोल जिंकला आगासन संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल ओम प्रदीप मडवी यांच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज विराजनं. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. मी विनंती करेन खिडकाळे आणि देसाई टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण असाल, कृपया करून आमच्या व्यासपीठाशी आपण संपर्क साधायचा आहे. देसाई आणि खिडकाळी प्रतिनिधी अथवा संघनायक असतील, आपण कृपया करून व्यासपीठाशी लगेचच संपर्क साधा. पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज विराजनं. प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र पारितोषिक केलाय ओम प्रदीप मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि तसेच प्रवीण म्हात्रे बगडी बाबा यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दातिवली संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय विशाल मडवीच्या बॅटमधनं. स्ट्राईक एंड वरती विशाल मडवी, नो स्ट्राईक एंड वरती जयेश म्हात्रे. सलामीची जोडी पाहायला मिळते. तिसरा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता विशालनं. निर्धाव चेंडूची सांगता होती. तीन चेंडू 4 धावा. चौथा चेंडू स्वीकारला, चेंडूला चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नो मॅच लाईन मध्ये पडतोय चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. 2 धावा येत आहेत विशालच्या बॅटमधनं. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 6 धावा. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर टेक कप घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये विराजच्या माध्यमातून. आतापर्यंत विराजनं 5 चेंडू फेकल्याचं, 5 चेंडूंवरती 6 धावा खर्च केल्याचं. पहिला चेंडू निर्धाव फेकला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला विशालनं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मी स्टॅम्प शॉट शोधता, गोलंदाज चेंडूवरती जातोय, कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद विचारच्या स्वरूपात. लागतोय पहिला आद्रा दातिवली संघाला.
पहिल्या षटकाच्या अखेरीचं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात दातिवली संघाच्या 6 धावा इथे मात्र पूर्ण झाल्याचं विशाल मडवी बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. तर मी विनंती करतो खिडकाली संघाचे संगणक तसेच देसाई संघाचे संगणक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला देसाई आणि खिडकाळीचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस मिड इनिंग मध्ये नक्कीच करण्यात येईल, परंतु आपली उपस्थिती आपण दर्शवायची आहे. खिडकाळे आणि देसाई कृपया करून आपला प्रतिनिधी असेल तरी आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीचं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आकाशन एक्सप्रेस केजू मुंडे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील यॉर्कलेनचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडू पासून केजूच्या माध्यमातून. पहिला चेंडू यॉर्कलेनचा हाताळलाय एक धाव येते पहिल्या चेंडूवरती एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर फलंदाजी करतोय दातिवली संघ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर आगासन संघानं 7 धावा झाल्यात. चला खिडकाली संघाचे संगणक तसेच देसाई संघाचे संगणक लवकर यायचंय. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील केजू तुझ्या यशी ते मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक होते त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार आहे ते चौकार. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवीण म्हात्रे दातिवली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवीण म्हात्रे दातिवली यांच्याकडून दातिवली संघासाठी तसेच ओम प्रमोद मडवी यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका जयेश म्हात्रेच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. दोन चौकार येत आहेत. चौकारांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 15 धावा. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते केजू मुंडे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जयेशनं. दिशेपासून भरकटला गोलंदाज केजू मुंडे दंडित करतायत पंच वाईड चिकून करतायत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 16 धावा. चौथा चेंडू केजू मुंडेचा. यावेळेस मात्र स्वीप केला चेंडू हवेत होता चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. जयेश आणि निवृत्ती या जोडीच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. तर मी विनंती करतोय साईड वरती कॅमेरामॅनच्या समोर जवळ जे प्रेक्षक बसलेत त्यांनी
सर्वांनी वरून उतरायचं आहे. आयोजकांची विनंती करतात आयोजक. चला खाली उतरायचंय कॅमेरामॅन समोरून. 5वा चेंडू जयेश साठी. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या तबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकात येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केजू मुंडे. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक मोनिशने केली चूक. इथे मात्र झेलची संधी होती. जयेश मात्रेनं 2 चौकार ठोकल्यात. त्या जयेश मात्रेची इथे मात्र विकेट घेण्याचा इथे मात्र संधी आली होती. आगासन संघाकडे मोनेशने मात्र चुकी केली. जयला मात्र निसटलाय. मोनेशच्या हातामधून तोपर्यंत एका रवेचा अवधी होता. एकदा पूर्ण केली जाते. षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच तब्बल 19 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात जय हनुमान दातिवली संघाच्या. चला स्पीडअप करा आगासन संघ, स्पीडअप करा. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेऊ नका. आगासन संघ स्पीडअप करायचंय. पहिल्या षटकामध्ये विराजनं 6 धावा खर्च केल्या होत्या. 6 धावा खर्च करत असताना विशाल मडवीची विकेट घेतली होती. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज केजू मुंडेनं मात्र 13 धावा खर्च केल्यात. धावसंख्या तबलकावरती पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा विराजला आमंत्रित करण्यात येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विराज. विराज येतोय तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर विराज सज्ज होते. स्ट्राईक एंड वरती जयेश म्हात्रे. चला स्पीडअप करा जरा आगासन संघ, स्पीडअप करा. केजू मुंडे वारंवार तुम्हाला विनंती करतोय स्पीडअप करा. पहिला चेंडू तिसऱ्या षटकात विराजचा हलक्यात केलून काढलाय. यष्टी रक्षक करण बेडेकर येत आहेत रनआउटच्या स्वरूपात. दुसरा झटका लागतोय दातिवली संघाला निवृत्तीच्या स्वरूपात. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळतंय आगासन संघाला. दुसरा आधार बसलाय दातिवली संघाला. आणि स्टार आगासन संघ त्यांच्या विरोधात जय हनुमान दातिवली संघ पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय विराज मुंडे. पहिल्या चेंडूवरती हलक्यात केलून काढण्याचा प्रयत्न केला होता जयेशनं. यष्टी रक्षक करण बेडेकरच्या हातामध्ये गेलाय चेंडू आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निवृत्ती मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज विनीत तिथे मात्र स्वीप केलाय चेंडूला. जबरदस्त फटका विनीतच्या बॅटमधनं चेंडू सीमा बार चौकार.
तर प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र पारितोषिक आले आहे दातिवली संघाला. ओम प्रदीप मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. इथे मात्र हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता विनीतनं, अपयश येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती या चांगले कमबॅक पाहायला मिळते चौकारानंतर विराजचा. निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या डबल कव्हरची पाहायला मिळतात 23 धावा. तिसरे षटक मार्गस्थ 3 चेंडू मात्र पूर्ण झालेत. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील गोलंदाज विराज मुंडे. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातील. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. विराजच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर 8च्या दिशेमध्ये येतोय चेंडू. इन स्विंग पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यात विराजनं. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय चौकारानंतरचा विराजचा. तिसरे षटक मार्गस्थ 4 चेंडू आतापर्यंत फेकल्यात विराजनं. 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. एक सांघिक यश पाहायला मिळालं. हलक्याने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनला. के जी मुंडे तोपर्यंत 11वेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते 11वेच्या मदतीनं. धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 24 धावा. तिसरे षटक मार्गाचे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज विराज मुंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती जयेश म्हात्रे. शेवटचा चेंडू जयेश साठी. इथे मात्र हलक्याने खेळून काढलाय. कव्हर्सला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होतं. फेकी सुद्धा ऍक्युरेट येते. कलेक्टिंग थोडीशी चुकीची येते. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या डबल कव्हरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. इथे मात्र स्पर्धा कव्हर करण्यात येते. साई गणेश मंडप डेकोरेटर्स धीरज म्हात्रे जुचंद्र वसई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर करण्यात येते. इथे मात्र विनेटच्या बॅटमधनं मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक कुणाल येत्या चेंडूवरती कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. विनीतच्या स्वरूपात लागतोय तिसरा झटका. दातिवली संघ पहिल्या चेंडूवरती गाडी बाद करण्यास
यश प्राप्त केलंय गोलंदाज नागराजनं. चौथ्या षटकामध्ये नागराजला इथे मात्र आमंत्रित केलंय गोलंदाजी करण्यासाठी संगणक निल्सन मडवीनं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय 26 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झालाय. जय हनुमान दातिवली संघाचा जयेशच्या बॅटमधनं जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमा पार जातोय. आहे चौकार जयेशच्या बॅटमधनं. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबल वरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. ग्रामीण प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली आहे तोच खेळाडू जयेश म्हात्रे. चांगली फलंदाजी करतोय. वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. 9 चेंडू फेस करत असताना जयेशची साथ देण्यासाठी आता मात्र अनिकेत येत आहेत. धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते 31 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज नागराज मुंडेचं. 3 चेंडू फेकल्यात आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात नागराजनं. एका गड्याला तंबूच्या आश्चर्याला पाठवलाय. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली आहे गोलंदाजानं. अतिरिक्त धाव येते. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा. अतिरिक्त धावेच्या मदतीनं गोलंदाज नागराज मुंडे. चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकल्यात नागराजनं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ओमकारचं. एका धावेवरती समाधान मानावं लागते अनिकेत आणि जयेश म्हात्रेला. एका धावेने धावसंख्यावरती धावसंख्या 33 धावा. एका बाजूने चांगली फलंदाजी होती, दुसऱ्या बाजूने मात्र साथ लाभत नाहीये जयेशला. धावसंख्या 33 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 5वा चेंडू. चौथ्या षटकातील इथे मात्र केलाय चेंडूला. चेंडू हवेते, क्षेत्ररक्षक येते, चेंडू खाली. दुसरा जीवनदान पाहायला मिळतो जयेश म्हात्रेला. कुणालच्या माध्यमातनं जेल मात्र सोडण्यात येते. कुणाल इथे मात्र चुकी करतोय. जयेशची जेल इथे मात्र कुणालनं सोडली आहे. दुसरा जीवनदान पाहायला मिळतोय कुणालला जयेशला. एक धावेत या चेंडूवरती एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 34 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील गोलंदाज नागराज. इथे मात्र यॉर्कलेनचा चेंडू फेकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आगासन संघाच्या माध्यमातनं. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या डबल वरती पाहायला मिळते 4 गाड्यांच्या मोबदल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 34 धावा पाहायला मिळतात जय हनुमान दातिवली संघाच्या. सुरू असलेला विद्यमान सामना जय हनुमान दातिवली विरोधात अन्विस्टार आगासन या 2 संघांमध्ये महेश मडवी पुरस्कृत आगासन संघ पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आलाय दातिवली संघाला. ओम प्रदीप मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रवीण म्हात्रे यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे जय हनुमान दातिवली संघाच्या प्रत्येक खेळाडूला. चला स्पीडअप करा. शेवटचं षटक गोलंदाज कुणाल सज्ज होते शेवटचं षटक फेकण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल जयेश म्हात्रे. जयेश म्हात्रेला 2 जीवनदान मिळाल्यानंतर तो मात्र डोके ठरेल का शेवटच्या षटकामध्ये. डेथ ओव्हरचं षटक घेऊन येते कुणाल.
चला स्पीडअप करा आगासन संघ, स्पीडअप करा. शेवटचं षटक गोलंदाज कुणाल, स्ट्राईक एंड वरती फलंदाज जयेश म्हात्रे. पहिला चेंडू फुल्लोर लेनचा भिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक सज्ज जज करतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. झेल मात्र स्वीकारलाय. रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात येतोय दातिवली संघाच्या माध्यमातून. बीमर साठी इथे मात्र रेफरल केलाय थर्ड अंपायरला. डिसिजन पेंडिंग आहे. झेल मात्र स्वीकारलाय. फुल्लोर लाईनचा चेंडू होता, भिडकावून दिला होता जयेशनं. तर नो ची गुण करतायत पंच. नो असेल हा चेंडू. नो प्लस वन अशा 2 धावा मिळतील दातिवली संघाला. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 36 धावा. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू मात्र नो फेकलाय गोलंदाज कुणालनं. पहिला चेंडू कुणालचा, फ्रीडचा चेंडू अनिकेत, मोठा फटका पाहायला मिळतोय अनिकेतच्या बॅट मधनं. बिग हिट केलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फ्रीडच्या चेंडूवरती षटकार येतोय. अनिकेतच्या बॅटमधनं षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 42 धावा. पुन्हा एकदा फुल्लोर लेनचा चेंडू होता, मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला फलंदाज अनिकेतनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही गया. पुन्हा एकदा मात्र रेफलर करण्यात येतोय तिसऱ्या पंचांना भीमर साठी. पंचांकडून रेफरल मागण्यात येतोय थर्ड अंपायर साठी भीमर साठी. तर पंच सुभाष पाटील नो ची गुण करत आहेत. आणि गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये कुणाल, कारण या षटकामध्ये 2 चेंडू मात्र भीमर फेकलेत गोलंदाज. नो प्लस वन अशा 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 44 धावा. एक चेंडू फेकलाय कुणालनं. शेवटच्या षटकामध्ये 2 भीमर फेकल्यात. गोलंदाजी करू शकणार नाहीये गोलंदाज कुणाल या सामन्यामध्ये. आता मात्र गोलंदाजी ती धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज ओमकार सज्ज होते. स्पीडअप करा आगासन संघ. प्रत्येक चेंडूवरती एकत्रित येऊ नका आगासन संघ. धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर 44 धावा. शेवटचं षटक मार्ग असते. कुणालची जागा आता मात्र ओंकार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय फलंदाज जयेश ना. चेंडू वन बाउंड सीमा पार जातोय. हाय ते चौकार जयेशच्या बॅट मधनं.
चौकार येते. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वरती मात्र 48 धावा पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये वेगानं धावसंख्या पाहायला मिळत आहेत. डेथ ओव्हरचं षटक जयेश मात्र आक्रमक ठरतोय. अनिकेतच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. जयेशच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. या षटकामध्ये जयेश वैयक्तिक 12 चेंडूंवरती 24 धावांवरती खेळतोय. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 48 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्यानंतर शरीरष्टीवरती आदळतोय चेंडू. पायच आहे. दुखापत झाली आहे खेळाडूला. एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वरती पाहायला मिळते ती म्हणजेच 49 धावा. अद्यापही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा आल्यात. विचार केला तर कुणालने एका चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र ओमकार आलेत. ओमकारनं 2 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायक वरती फलंदाज अनिकेत. ज्या अनिकेतच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. इथे मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकानं थोडीशी चुकी केली आहे. एक धाव येते या चेंडूवरती. झेल घेण्याची संधी होती करण बेडेकर याचकडे, पण स्वीकारता आली नाही. एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं 50 धावा पूर्ण होत आहेत दातिवली संघाच्या. स्ट्रायक वरती फलंदाज जयेश. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय. थोडस कठीण झेल होता, त्यामुळे गाडीची लाईट बंद करायची. साईड स्क्रीन समोर ज्युपिटर गाडी आहे, त्या गाडीची लाईट ऑफ करायची आहे. लाईट ऑफ करायची आहे. दोन धावा आल्या. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 52 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटला येतोय. 1-2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अनिकेतनं, नकार दिला जयेशनं. एक धाव मात्र इथे शॉट घेतली आहे फलंदाज जयेशनं. एकच धाव मिळेल. पहिलं सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या वरती 53 धावा. 54 धावांचा आव्हान ठेवलाय दातिवली संघानं अणवी स्टार आगासन संघासमोर. तर मी विनंती करते केडगाली संघाचे संगणक तसेच देसाई संघाचे संगणक इथे मात्र उपस्थित झालेत. व्यासपीठावरती विनंती करतोय विकास पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या 2 संघांमधील नाणेफेकीचा कॉल आपण संपन्न करायचंय. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. देसाई विरोधात खिडकाली. काटाचा कॉल केला होता आणि छापा पडलाय, म्हणजेच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजेच खिडकाली संघानं. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर निर्णय काय असेल महेश? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूपच छान आहे, पण सध्याची स्थिती अशी आहे का झोप जास्त आली आहे सगळ्यांना, जास्त वेळ चाललाय, त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही, पण आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद महेश. टॉस बॉक्स मधनं न्यूज येते. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय खिडकाली संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
थँक्यू सिद्धांत. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. औद्योगिक क्रीडा संघ भोपर आणि जे बजरंग बली नऊ तरुण मित्र मंडळ भोपर आयोजित भोपर चषकाचे पर्व रात्र दुसरी सामना अन्वी स्टार होम्से आगासनच्या विरोधात जनुमान दातिवलीमध्ये. अन्वी स्टार आगासनच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं. हा संघ आज पुरस्कृत करण्यात आलेला आहे तो महेशजी मडवी यांच्याकडून. अन्वी स्टार होम्से आगासन आणि पहिल्या डावामध्ये जनुमान दातिवलीने बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारलेली आहे ती 53 धावा. 54चं लक्ष आघाडीला येत आहे ते कॅप्टन स्वतंत्र निल्सन मडवी आणि करण बेडेकर. आघाडीची जोडी. पहिलं पॉवर प्लेचं षटक बॉलिंग मार्गवरती उजव्या तसा वेगवान गोलंदाज भावेश दळवी वॉर्मअप करतात. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. नंतर पुढचा सामना देखील तुमच्या समोर असेल तो गावदेवी ईश्वर 11 खिडकाळे आणि आर्य 11 वागेश्वर देसाई मध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन भावेश दळवी ऑन दी अप सरळ आपण बघू शकाल रेषेमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आपण बघितला तर पाठीमागे डॉट बॉल. 3 डॉट बॉल साठी 500चा पारितोषिक असेल. प्रवीणजी म्हात्रे साहेब जे दातिवलीचे आहेत त्यांच्याकडून दातिवलीच्या गोलंदाजांसाठी. पहिला डॉट बॉल आलाय डीप मध्ये आपण बघू शकाल. लॉंग ऑफ मिड ऑन आतमध्ये ऑन साइडला मिड विकेट डीप मध्ये आहे करण बेडेकर साठी. एक्स्ट्रा कव्हरसह कव्हर पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. वेगवान चेंडू एज पाठीमागे फाईन लेग मध्ये सुंदर चेंडूला सुंदर त्या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. धावगड्याची संधी नव्हती. इनर एज होती. प्लेडाऊनची शक्यता होती. यष्टांच्या जवळून हा चेंडू पाठीमागे शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक विनीत यांनी चेंडूला अडवलेला आहे. भावेश हाफ ट्रॅकर बाउन्सर तिखट होता. मध्ये पोहोचला त्या ठिकाणी अपील करण्यात येते परंतु कडा तर नव्हती हे माहिती आहे सगळ्यांना. परंतु अपील करणं गरजेचं आहे. या ठिकाणी कदाचित प्रेशर क्रिएट होऊन फलंदाजाला बाद देऊ शकतात परंतु अंपायर तटस्थ आहेत. कोणती कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. कालच्या रात्रीपासून त्यांचे निर्णय आलेले आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी निल्सन मडवीसाठी पारितोषिक आहे. मृणाल पाटील भोपर यांच्याकडून 2000. हे पारितोषिक फक्त निल्सन मडवी यांच्यासाठी आहे. हो दळवीचा चेंडू आपण बघू शकाल पूर्णपणे निसटला. चाललाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अंपायरचा इशारा डेड बॉल. कदाचित हा चेंडू जर पुढे गेला असता हातामधून निसटत असताना तर फलंदाजाला त्याचं बेनिफिट झालं असतं. डेड बॉल बघू शकाल आपण. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आता देखील तुम्हाला पाहायला मिळते व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. हाफ ट्रॅकर आहे. बॅकलिप घेऊन या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा आलाय 1 फॉर दी ओव्हर. तिखट बाउन्सर ओव्हर द विकेट येतात. इन स्विंगर टप्पा पडला बरोबर भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता करंटचा परंतु बॅलन्स नव्हता. चेंडू टप्पा पडल्याबरोबर जास्त टेक ऑफ झाला. चांगले चेंडू आतापर्यंत आपण बघू शकाल. चारही करणला बीट करून गेलेले आहेत पाठीमागे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात ठेवण्यात येते. लॉंग ऑफ लात मध्ये बोलवत आहेत ते म्हणजेच आपण बघू शकाल मिड ऑफ मध्ये मिड ऑन सरकत असताना शॉट मिड विकेटला तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकवर्ड जो क्षेत्ररक्षक होता तो स्क्वेअर लेगला आलाय. जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येत असताना तुम्ही बघू शकाल. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा माय सिटी एंड कडून बॉलिंग मार्गवरती गोलंदाज भावेश दळवी. लक्ष जर तुम्ही बघितलं तर ते 54 54 सर रिक्वायर्ड 111.57. फुल टॉस या ठिकाणी वेग एक्स्ट्रा पेसचा वापर करण्यात आला. वेस्ट आहे. अंपायरचा नो बॉलचा इशारा. एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आपण बघू शकाल. थ्रो करण्यात आला होता. हात स्ट्रेच करत होते. पूर्ण लक्ष नव्हते त्या ठिकाणी. थ्रो केला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने आवाज दिला. चेंडू बघू शकाल त्या ठिकाणी कमरेच्या वरती. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. इट इज भीमा. 2 धावा एक्स्ट्राच्या आणि धावफलक आता अर्थातच खातं उघडत असताना आमच्या समोर करण पाटील आहे. ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 2 या आकड्यावरती. परिवर्तन स्ट्राईक चेंज झाली आहे. फ्री हिटचा चेंडू आहे आणि मुभा असेल ती फलंदाज निल्सन मडवी कॅप्टन ऑफ अन्वी स्टार आगासन. डीप स्क्वेअर लेग आहे बघा. जास्त वेळ घेऊ नका कृपया करून. मध्यरात्र उलटलेली आहे. यानंतर आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे.
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सोबत तुम्हाला पाहायला मिळेल डीप लॉंग ऑफ भावेश ढवळे. फ्री हिटचा चेंडू एज आहे आणि फॉलो थ्रो मध्ये पोहोचले. त्या ठिकाणी चेंडू निसटला, गॅदर करू शकले नाही. त्या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये भावेश एक रिस्की सिंगल, ज्या सिंगलने धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघू शकाल ते 3 या आकड्यावरती. ड्यू फॅक्टर महत्वाचा. आता जशी जशी कालच्या रात्रीमध्ये देखील मध्यरात्री उलटल्यानंतर मिड नाईट नंतर आपण बघितलं असेल भरपूर दव पडत असताना आपण बघितला. धुक्याचं साम्राज्य देखील तितकंच पसरलं होतं. आज तसं नाहीये, तितकंसं धुका नाहीये. नवा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 3 षटकातील शेवटचा चेंडू करण. ओ फटका वेळेला पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवलाय. गॅप मध्ये हा चेंडू चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. 4 धावा. अखेर बाउंड्री आली. षटक पहिलं संपन्न पॉप प्लेचं. नवा धावफलकावरती पाहायला मिळतात अन्वी स्टार आगासनच्या नाबाद 7. आणखी एक उजव्या हाताचा वेगवान मनोज म्हात्रे थांबलाय. कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपचा बाहेर होता चेंडू आणि आपण बघू शकाल रिप्ले स्क्रीन वरती ओव्हर द विकेटने आले. क्रीजच्या कोपऱ्यामधून चेंडू टाकण्यात आला होता. टप्पा पडल्याबरोबर आउट स्विंग झालाय. हो चांगला चेंडू आपण बघू शकाल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना डॉट बॉल. यावेळेला आपण बघू शकाल पाठीमागे आलाय चेंडू आणि अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. विकेट हॅट्रिक साठी मनोज म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे ते बंड्या बॉईज यांच्याकडून 1000. यावेळेला आपण बघू शकाल किती जवळून गेलाय चेंडू. लेगस्टम्पच्या खूपच जवळून. हवा तर लेगस्टम्पला देखील लागली असेल चेंडू जात असताना. थांबलाय. इज टेकन. पाठीमागे आपण बघू शकाल कमी गतीने लेट स्विंग झाला. आउट कटर होता. पिक करू शकले नाही त्या ठिकाणी करण. रिप्ले स्क्रीन वरती जसे नंबर 22 सुंदर गोलंदाजी. अगोदरचे चेंडू जर आपण बघितले आणि यावेळेला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो ओव्हर द विकेटने आले. बोट फिरवली. टप्पा पडला. बॅलन्स नव्हतं. बॅकफुट वरती खेळले होते त्या ठिकाणी ते फलंदाज निल्सन आणि बाद होत असताना धक्का पहिला लागला अन्वी स्टार होमसे आगासनला. कॅप्टन बाद होत आहेत 8 या आकड्यावरती पहिला धक्का. ला फक्त ते शफल झाले होते आणि त्यानंतर बॅकफुटला गेले. बॅकलिप घेतली. चेंडू लांब गेला कमी गतीने. बॅलन्स नव्हता फटक्यामध्ये आणि त्या कारणास्तव बॅटची कडा घेतली. विकेट मिळवली. ब्रेक थ्रू मिळवला. 46 रिक्वायर्ड रिमेनिंग 22. 22 चेंडू 46 समीकरण आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. विराज मुंडे स्ट्रायकिंग एंडला असतील. एका बाजूने करणने 6 चेंडूंचा सामना केला. एक चौकार त्यांच्या बॅटमधून 5 वरती इंडिव्हिज्युअल ते खेळतात आणि आमचे SMDचे कर्मचारी चे बहुता आपण जर बघितले तर ते सर्वच दातिवलीच आहेत आणि मल्टी टॅलेंटेड आमचे विपुल पाटील हे सध्या आता रेस्ट करतात आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. 8 धावा 1 गडी बाद.
थांबला. यावेळेला आपण बघू शकाल टप्पा पडल्याबरोबर आय थिंक आतमध्ये आलाय की काय चेंडू, रिप्ले पाहण्यायोग्य असेल. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मनोज म्हात्रे, विराज आले होते, त्यांच्यासाठी अचंबित करणारा चेंडू पहिलाच जो पाठीमागे गेलाय. टप्पा पडला आपण बघू शकाल आणि यावेळेला देखील आउट स्विंग झाला. हो, सुंदर बॉल. आउट स्विंग सर्वच्या सर्व चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. स्पॉटकडे बघत राहिले होते डॉट बॉल नंतर. विराज यावेळेला अटेम्प्ट करण्यात आला मिड विकेटला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचला. कॅच ड्रॉप झाला. यावेळेला आपण बघू शकाल झेल क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघितले, त्यांच्याकडून अटेम्प्ट करण्यात आला हा झेल. विनीत पाटील हवेमध्ये हा चेंडू विनीत कडून खूप कमी वेळा अशा चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता झाली जीवदान विराजला. धाव मिळतात 1 आणि एका धावेच्या साहाय्याने धावफलक तुम्ही बघितलं तर ते पुढे हळूहळू पद्धतीने 9 या आकड्यावरती 9 धावा. चला वॉर्मअप करा खेडकाळे आणि देसाई कृपया करून. थंडी देखील आता जाणवते. नेक्स्ट मॅच तुमचीच आहे. डाऊन द ग्राउंड स्टेप आउट झाल्यानंतर लिफ्ट केल्या चेंडूला लॉंग ऑनचा बाहेर. सुंदर फटका करण बेडेकरचा षटकार. चेंडूने क्लिअर केले. या अगोदर त्यांची गट्टी जमत नव्हती, तितकासा संपर्क होत नव्हता चेंडू आणि बॅटचा. फक्त एक बाउंड्री जी देखील करंटच्या बॅटमधून आपण या अगोदर बघितली होती पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. आणि इथे या षटकाच्या 5व्या चेंडूवरती आलेला एक सुंदर फटका करंटच्या बॅटमधून. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक 6 धावा. धावफलक 15 वरती पुढे जात असताना टेक्निकली साऊंड क्रिकेटर आहेत करण बेडेकर. अपेक्षा वाढलेलं असेल. दुसऱ्या बाजूने विराज अटेम्प्ट करण्यात आला होता अगोदर, त्यांना जीवनदान मिळालेलं आहे. मॅच बॉल देखील येतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा 1 विकेट मिळवत असताना खर्च करत असताना गोलंदाज मनोज म्हात्रे. डीप स्क्वेअर लेग, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल डीप एक्स्ट्रा कव्हर. हे क्षेत्ररक्षणाचं जाळ पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकामध्ये. स्पीडअप घ्या. अरे अप. धावसंख्या तुम्ही बघितली तर ती 15 या आकड्यावरती. साई गणेश मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल या सर्व लाईट्स धीरजी म्हात्रे जीवचंद्र वसईच्या आहेत. बॅकफुटला येत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आपण बघू शकाल. टप्पा पडल्या बरोबर हा चेंडू वळण घेत असताना ऑफस्टम्पचा भरपूर बाहेर निघाले, पुन्हा लेग स्टम्प वरती आले आणि यावेळेला चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग करण्यात आला. थोडा फुलर लेंथ होता पण जर बघितलं या चेंडूची पिचिंग. षटकाची सांगतात दुसऱ्या धावा धावफलकावरती 1 गडी बाद अन्वी स्टार आगासनच्या 15 धावा. षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या 15 धावा 1 गडी बाद. इक्वेशन तुम्ही जर बघितलं तर ते आता असं असेल 18 चेंडू आणि 39 धावसंख्येचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये करण खेळतात. आमच्या उजव्या बाजूला करण पाटील जे ऑफिशियल स्कोरर, डाव्या बाजूला SMDचे आमचे ऑनलाईन स्कोरर करण गायकवाड आणि आम्ही स्वतः करण काळ. धावा 15 1 गडी बाद. 18 मध्ये 39 समीकरण तुमच्या समोर. उद्याच्या रात्रीमधला अर्थात संध्याकाळी 6:30 वाजता रिपोर्ट करायचे दोन्ही संघ जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि गावदेवी घेसर. पहिला सामना असेल या दोन संघांमध्ये जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि गावदेवी घेसर मध्ये. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. बरोबर 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. 15 for 1 कंटिन्यू करण्यासाठी आलाय गोलंदाज भावेश दळवी. महत्वपूर्ण त्याचं षटक असेल हे, जिथे 18-39 समीकरण आगासन समोर. अन्वी स्टार आगासन
वेगवान चेंडू डाऊन दी ग्राउंड हॅपट करण्यात आला आणि लॉंग ऑन ला क्लिअर करणारा विराज मुंडेचा पहिला दिमागदार फटका, धमाकेदार षटकार. विराजला या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे या डावामध्ये. विनीत आता विचार नक्कीच करेल जेव्हा इथे रन येतील आणि षटकार आता आला. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तो भावेश जळवीचा अगेन्स्टच्या भावेशने पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा किती खर्च केल्या होत्या करण? 7 धावा. सो इथे आपण बघू शकाल पहिल्या चेंडूवरती 6 येतात. भावेश जळवीचं कमबॅक कसं असेल? मिड ऑफ आतमध्ये आहे. विराज यांच्यासाठी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ. ऑफ साइडला पुन्हा अटेम्प्ट करण्यात आलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी कॉल अनिकेतचा एक सुंदर झेल जसे नंबर 77 आणि गडी दुसरा बाद होतो. अन्वी स्टार ओमसे आगासनचा इन ॲट नंबर सेकंड डाऊन. प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्याकडून अनिकेतला या झेलसाठी 200चं कॅश प्राइज. एकवीस वरती 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत ते या संघामधील नामांकित खेळाडू केजू मुंडे. स्लॉगर आहेत, पॉवर हिटर आहेत आणि आता अपेक्षा वाढलेल्या आहेत कारण इक्वेशन 33 बनवायच्या 16 चेंडूंमध्ये. भावेश हवेमध्ये हा चेंडू सुंदर फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक समोर त्या ठिकाणी आणि अर्थातच हा झेलच होता परंतु आतमध्ये ढकलण्यात आलं विनीत कडून. विकेट ट्रॅकिंग एंडला बॅकअप आहे त्या ठिकाणी. ओव्हरथ्रो झाला होता. नाव आपण बघू शकाल 2 मिनिटात. डीप मध्ये आपण बघू शकाल इन स्विंगर होता. अटेम्प्ट करण्यात आला करण बेडेकर कडून. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते त्या ठिकाणी आपण बघू शकाल तर आतमध्ये ढकलून देण्यात आलंय ते चेंडूला विनीत कडून. धावा आपण बघितल्या मिळतात त्या अर्थातच 2 धावा. क्षेत्ररक्षण करणारा संघ कृपया करून जास्त वेळ घेऊ नका. आपण मॅनेजमेंट कमिटीच्या आमच्या सूचना येत आहेत आपणास. 23 वरती धाव फलक. 2 गडी बाद. प्रयत्न करतात करण या ठिकाणी रन बनवण्याचा. 9 चेंडू मध्ये आतापर्यंत करणने रन बनवलेले ते 13. अन्वी स्टार ओमसे आगासनच्या 23. टार्गेट 54. रिक्वायर्ड 100. तुम्ही जर बघितलं तर ते जवळजवळ जाऊन पोहोचलेलं आहे 10च्या वरती. 10.33. तयार होतात भावेश पुन्हा एकदा माय सिटी कडून. ड्राईव्ह करण्यात आला. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये चेंडू मिड ऑनला चेस करून लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. थ्रो देखील ॲक्युरेट आलेला आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. देवेंद्र यांना आपण त्या ठिकाणी बघितलं. एकेरी धाव एका धावेच्या साहाय्याने धाव फलक 24. सामन्यामधलं समीकरण 30 धावसंख्येची गरज आहे 14 चेंडूंमध्ये. 30 रिक्वायर्ड रिमेनिंग 14. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये पॉइंटला पाठवण्यात आलेला आहे ते स्वीपर कव्हर मध्ये. केजू मुंडे स्ट्रायकिंग एंडला. दोघांमध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 14 मध्ये 30 बनवायचे आहे. 22 षटकातील पुढील चेंडू घेऊन 2 चेंडू जुनी शिल्लक. राईट हॅम मध्ये विकेटने पाहायला मिळतात. कोलवटापा ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये आपण बघू शकला चेंडू क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने मिसफील्ड. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक होते. धावा मिळतात त्या अर्थातच 2 धावा आणि दुहेरी आकड्याने धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले 26. 26 धावा तुम्ही बघू शकाल त्या धावफलकावरती. 13 चेंडू 28. आणि आमचे शुभम पवार आमचे परम मित्र त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. भारदस्त शरीराचे मालक आहेत.
हो, यावेळेला व्यवस्थित चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डीप मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी जयेश येतात चेंडूवरती. थोडासा फंबल, कदाचित हा चेंडू मुद्दामून सोडला की काय. एक धाव मिळते षटकाची होती ती सांगता. 3 षटक संपन्न, गडी बाद 2. अन्वी स्टार ओमचे आगासन 27-27. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि इक्वेशन तुमच्या स्क्रीनवरती ते 27 धावसंख्येचं. प्रशांतजी भोईर यांना मी विनंती करेन, या पण आमच्या मंचावरती आपला मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दातिवलीचे आमचे मान्यवर प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन श्री सुभाषजी पाटील यांना आपल्या शुभस्य आपण हा सन्मान करायचा आहे. ओमसाई फॅब्रिकेशन वर्क्स आणि मोरिया केकाउस हे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात. श्री मंदारजी तावरे नगरसेवक सर्वांचे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळाले. आमचा प्रेझेंटेशन बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान होत असताना मायाची उपदार शॉल थंडी तर वाजतच आहे आणि आपण बघू शकाल आता सन्मान होतोय. स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि गोड आठवण या स्पर्धेची मोमेंटो. 27-42 आफ्टर थर्ड ओव्हर. अन्वी स्टार ओमचे आगासन. इक्वेशन आता आपण बघितलं तर रिक्वायर्ड 13.50. 27 रिक्वायर्ड. 27 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आणि आज आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आमचे ऋषिकेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. 26वा त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा. निविया कंपनीचे चेंडू या स्पर्धेमध्ये यूज करण्यात येतात. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल हा चेंडू जो वापरण्यात येतो या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 27 षटकामध्ये गोलंदाज समोरच्यांकडून तुम्हाला पाहायला मिळतोय तो देवेंद्र. समोर केजी मुंडे. लुवा फुल टॉस डाऊन द ग्राउंड. ड्राईव्ह करण्यात आला चेंडू लॉंग ऑन मध्ये. थोडासा फंबल. करंटचा कॉल आहे. सेकंडचा डेंजर एंडला धावतोय आणि पोहोचेल. भरपूर वेगाने धावला होता. पहिली धाव ज्याने वेगाने पूर्ण केली आणि त्याने बघितलं फंबल थोडंसं चेंडू आपण बघू शकाल बाजूला झाला क्षेत्ररक्षकाच्या कडून आणि त्याने लगेचच धाव घेतली ती नॉन स्ट्रायकिंगला. 2 धावा मिळतात. एक धाव महत्वाची आहे. धावसंख्या 29 अजूनही बनवायच्यात. 25 धावा. चेंडू शिल्लक आहेत 11. 25 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतो. डीप स्वीपर कव्हर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये लॉंग ऑनचा मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कमी गती आहे. आतमधल्या भागाला चेंडू लागला. स्क्वेअर लेग मध्ये चालला तो. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जयेश. फंबल. चेंडू पाठीमागे चाललाय. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पुन्हा या ठिकाणी आपण बघू शकाल निश्चितपणे मिळत असताना दोघांकडून मिस्टेक झाली. अगोदर लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक यावेळेला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक. एक धाव महत्वपूर्ण आहे या ठिकाणी सांगतात विशाल मडवी या संघाचे कॅप्टन या संघाच्या पाठीमागून. धावसंख्या 31. चेंडू अजून आपण बघितले तर आता 10 शिल्लक आणि त्या 10 चेंडूंमध्ये बनवायचा आहे धावा 23. 23 रिक्वायर्ड रिमेनिंग 10. 10 चेंडू 23. क्षेत्ररक्षणामध्ये नव्हे तर क्षेत्ररक्षकांमध्ये आता परिवर्तन होत असताना पोझिशन त्याच आहेत परंतु फिल्डर्स मध्ये आता परिवर्तन आपण बघतोय. तयार होतात गोलंदाज. फाईन लेग थर्डमॅन पाठीमागे. बॅकवर्ड गलीमध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा वर तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळते इनफिल्ड मध्ये. केजू साठी पुन्हा एकदा गोलंदाज देवेंद्र. राईट आर्म विकेट. हो यावेळेला आपण बघू शकाल ऑफ स्टंपचा जास्त बाहेर. इट इज वाईड. वाईट यॉर्करचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मध्ये योग्यरित्या चेंडू पडला परंतु तो चेंडू जास्त बाहेर. दिशा भरकटली. एक धाव अवांतर आणि धावफलक आता तुम्ही बघितलं तर ते 32. 22 धावसंख्येची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. 22 रिक्वायर्ड.
फुल टॉस आला डाऊन दी ग्राउंड. ड्राईव्ह करण्यात आला सरळ बॅटने डीप मध्ये. बॅट बाउन्स. गुड फिल्डिंग. चेंडू जसा उसळला होता त्यांनी चेंडूवरची नजर त्यांची तीक्ष्ण होती. चेंडूला एकाच हातामध्ये कव्हर केलं. फेक केली डीप मध्ये. विक्रम यांना आपण बघितलं. एका धावेने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे पुढे 33 वरती. 33 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत अजून आपण बघितले तर ते 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायचे आहेत. 21 धावा महत्वपूर्ण 3 चेंडू या षटकामधले. त्यावरती प्रयत्न हाच असेल की किमान एक बाउंड्री मिनिमम एक चौकार एक षटकार अपेक्षित असेल त्यांच्या पॅव्हेलियनला देखील. अंतर 21 चेंडू शिल्लक आहेत ते 9. देवेंद्र पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील. तयार गोलंदाज जर्सी नंबर 11. या ठिकाणी चालला चेंडू डीप मध्ये. जयेश वेगाने चेंडूवरती येतोय. पहिली धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न आता करणार नाहीत कारण पहिल्या मध्ये चेंडूला कव्हर करण्यात आला त्या ठिकाणून जयेश कडून. गुड फिल्डिंग. एक धाव. 34 वरती धाव फलक बनवायच्यात. 20 धावा. चेंडू शिल्लक आहे ते आता 8 चेंडू 20. मध्यरात्री नंतर आपण जर बघितलं तर आता हा सामना रंगतोय तुमच्या समोर. 28 धावसंख्येवरती आजच्या रात्रीमधला जो महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळाला खाडी आणि वरप मध्ये. वळवलाय लॉंग ऑन मध्ये. हा चेंडू भरपूर उंच आणि तितकाच लांब स्लॉट मध्ये आला आणि गेला तो या प्लॉटच्या बाहेर. 6 धावा षटकार. कौतुक आणि हा फटका मच निडेड होता. आवश्यक अशी ही बाउंड्री अर्थात षटकाराला धावफलक आपण बघू शकाल. 40 वरती 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्या 7 चेंडूंमध्ये आता बनवायच्या 14 धावा. चेंडूंपासून धावा डबल आहेत. महत्वपूर्ण षटकार जो आत्मविश्वास करण आणि केजूला देखील निश्चितपणे देऊन जाईल कारण ही पार्टनरशिप आता पुढे जात असताना आपण बघू शकाल. केजू 7 चेंडूंमध्ये 14 वरती खेळतात. करण 11 चेंडूंमध्ये 15 वरती. 7-14 बॉलिंग मार्क वरती. देवेंद्र तयार आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन. टप्पा पडल्याबरोबर आपण बघू शकाल जास्त वळण घेत असताना चेंडू. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. रिप्ले स्क्रीन वरती आपण बघू शकाल जास्त बाहेर टाकला. शफल झाला होता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. आउट स्विंग जास्त झाला चेंडू. व्हाईट बॉल. धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते आता 41 बनवायचे. अजूनही 13 धावा. चेंडू शिल्लक 7 करणला चांगली दिली. 4थ्या क्रमांकावरती येत असताना केजूने हाफ टॅकर हॅमेट करण्यात आला. मिस टायमिंग लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दूरवरून येत्या चेंडूवरती कॅच पकडली आणि विकेट 41 वरती तिसरी जाते. केजू मुंडे होत आहेत बाद आणि या सामन्यामधलं समीकरण 6 चेंडू 13 धावा. आणि अनिकेतने या संघातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने 2 जेल टिपले. अगोदर असाच एक वेगाने धावत असताना जेल पकडला होता आणि यावेळेला देखील लॉंग ऑनला भरपूर वेगाने धावला. महत्वपूर्ण विकेट होती आणि ती विकेट केजू मुंडे यांची पडली. आणि आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा या विकेटच्या जोरावरती कुठे का होईना थोडासा टर्न केलेला आहे तो सामना गोलंदाजाने. 7 चेंडूमध्ये 13. सात चेंडूंमध्ये 14चं योगदान देऊन माघारी परतले केजू. 41 वरती तिसरा गडी बाद झालाय. आपण जर बघितले विकेट तर पहिल्या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले होते 3 विकेट. इथे देखील 3 विकेट. विकेटची बरोबरी आहे. टॉस आहे तो आगास त्यांचा म्हणजे विकेट न गमावता
13 ऐवजी जरी 12 उभारल्या तरी सामना जिंकू शकतोय तो अन्वी स्टार ओमसा यागासन. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ते फलंदाज मोनिश मुंडे. या फलंदाजाचं एक वैशिष्ट्य जेव्हा जेव्हा येतो तो अटॅकच करत असतो आणि तेच अपेक्षित असेल या ठिकाणी, कारण 6 मध्ये 13 बनवायचे आहेत. निर्णायक षटकामध्ये चेंडू सोपवलेला आहे तो अनिकेतच्या हातामध्ये. त्याने 2 सुंदर झेल टिपले. तो आता आला आहे गोलंदाजी मार्क वरती. डीप स्क्वेअर लेग तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मिड विकेट. लॉंग ऑन मध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफ सह तुम्हाला आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक सरकत असताना पाहायला मिळेल. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तडमान ठेवण्यात आलेला आहे. फाईन लेग ठेवण्यात आलेला आहे आणि आय थिंक आता आपण बघू शकाल एक क्षेत्ररक्षक सरकेल तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 6 चेंडू 13 धावा तयार होत असताना पाहायला मिळतील गोलंदाज अनिकेत. स्पीड अप प्लीज. लक्ष 54चा धावा झाला. 41 3 गडी. बाद स्ट्रायकिंग एंडला मोनिश मुंडे. हो, लेफ्ट करण्यात आला पहिला चेंडू. जास्त बाहेर. व्हाईट बॉल. कॉन्फिडेंटली लेफ्ट करण्यात आला चेंडूला. वेल लेफ्ट बाय मोनिश मुंडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते पुढे 42 बनवायच्या. अजूनही 12 धावा चेंडू शिल्लक आहेत. आपण बघितले तर ते 6. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून सामना महत्वाचा. पहिल्याच फेरीमध्ये दोघंही आहेत. पुन्हा आपण बघितला तर लेफ्ट करण्यात आला आणि यावेळेला फलंदाजाचा निर्णय हा चुकलाय चेंडूला सोडून देण्याचा. इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. ग्राह्य धरला जाणारा चेंडू आपण बघू शकाल. ओ व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. व्हाईट विटन क्रीज आहे तिच्या बरोबर आतमध्ये हा चेंडू पडला. डॉट बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न या अगोदर देखील करण्यात आला होता. जास्त बाहेर गेला. यावेळेला सक्सेसफुल ठरलेले आहेत गोलंदाज. चेंडू शिल्लक 5 मध्ये बनवायच्यात 12 धावा. अनिकेत राईट हॅमोद विकेट. एज आहे थर्ड मध्ये चेंडू थांबले क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. डायरेक्ट हिट हुकलं त्या ठिकाणी. फॉलोथ्रो मध्ये अनिकेतने चेंडूला त्या ठिकाणी अडवलेला आहे. एक धाव मिळते. एका धावेच्या साहाय्याने धाव फलक 43 वरती 3 गडी. 5 चेंडू शिल्लक अजूनही 4 मध्ये बनवायच्यात. 11 धावा. विकेट न गमावता 10 धावा विजयासाठी पुरेशा आहेत. विकेट गमावली तर धावसंख्येचं असेल ते कंपल्शन. अन्वी स्टार ओमसा यागासन याची नोंद घ्या. प्रत्येकी 3 विकेट. पहिल्या डावामध्ये 3, इथे देखील 3. टॉस अन्वी स्टार ओमसा यागासनचा आहे. 4 चेंडू 11 धावा. करण बेडेकर जो आघाडीचा फलंदाज आहे सेट झालेला आहे आणि इथे आपण बघू शकाल आता त्याला सेट होऊन थेट षटकार अथवा चौकार देखील ठोकावा लागेल. 4 मध्ये 11. किमान आता एक बाउंड्रीची अपेक्षा निश्चितपणे त्यांचा पॅव्हिलियन धरून बसलेला आहे. केजू बास झाला ज्याने योगदान चांगलं दिलं. 7 मध्ये 14चं 200च्या स्ट्राईकने त्याने बॅटिंग करत असताना धाबा उभारल्या. विराटचा देखील एक षटकार. अनिकेत तयार. ऑनसाइडला वळवल्या चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू फर्स्ट रन कंप्लीट होतीये. धावतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. फेक करण्यात आले. विनीत कडून स्ट्रायकिंग एंडला करंट पोहोचेल का? अंपायरचा इशारा. हा डिसिजन आपण बघू शकाल रेफर करण्यात आलेला आहे थर्ड अंपायर कडे. सॉफ्ट सिग्नल. अंपायर सॉफ्ट सिग्नल. सॉफ्ट सिग्नल काही नाही. क्रुशल स्टेजला सामन्या पॅव्हेलियन मधून कोणी येऊ नका कृपया करून. अगासन कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. मॅनेजमेंट कमिटी आमची निश्चितपणे या ठिकाणी कार्यरत आहे. आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स डॅनी दादा आणि थर्ड अंपायर सुभाषजी पाटील या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये आहेत. SNVचा आमचा एक कंट्रोल रूम ज्या ठिकाणाहून आता बघण्यात येईल डिसिजन किती क्लोज होता. कारण सामन्यामध्ये 4 चेंडू 11 असताना करणची महत्वपूर्ण विकेट आहे आणि करण डेंजर एंडला धावत होते. क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया करून. डिसिजन आहे तो येणारच आहे. जे अनुमान दाखवले. ट्वेल्थ मॅन दोघेही बघा कृपया करून आपण आपल्या चेअर्स वरती आसन असावा. मॅनेजमेंट कमिटीची सूचना पेनल्टीला सामोरं जावं लागेल कृपया करून. खिडकाळे आणि देसाई आपण वॉर्मअप करा. चला महेश पाटील. सुस्ती थोडीशी नक्की झालेली आहे. हरकत नाहीये. मिड नाईट आहे. इकडे दिलीप दादा देखील बसलेले आहेत. झोप आलेले परंतु आता झोप उडवून या ठिकाणी खेळावंच लागेल. आपल्या गावाचं नाव शेवटी पणाला लागलेलं असेल. मैदानाच्या आतमध्ये उतरल्याबरोबर ती झोप आपोआपच जाईल. वेगवेगळ्या अँगलने त्या ठिकाणी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये
क्षणचित्र वारंवार आता बघत आहेत आमचे थर्ड अंपायर आणि मॅनेजमेंट कमिटी. 4-11चं समीकरण असताना दुसऱ्या धावेसाठी करण बेडेकर त्या ठिकाणी धावले होते. आता त्यांची बॅट ग्राउंडिंग झालेली आहे की नाही, चेंडू कधी आला तो यष्टिरक्षकाच्या दिशेने, यष्टक कधी उद्ध्वस्त करण्यात आला, सेफ आहेत की नाही हे बघण्यात येईल. दातवली कृपया करून क्षेत्ररक्षण सजवून घ्या, मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. आणि फिल्डर त्यांचे गेलेले देखील आहेत. डिसिजन साठी थोडा वेळ यासाठी घेतला जातोय की कोणत्याही संघावरती अन्याय नको आहे. महत्वपूर्ण डिसिजन आहे. क्रुशल स्टेजला सामना आलेला आहे. 4 मध्ये 11चं समीकरण असताना पहिली धाव पूर्ण करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी आता आपण बघू शकाल त्या ठिकाणी हा डिसिजन रेफर करण्यात आलेला असताना थर्ड अंपायरचा डिसिजन फलंदाज बाद. स्क्रीनवरती तुम्हाला एक क्षणचित्र निश्चितपणे पाहायला मिळेल SMD वाहिनीद्वारे. आपण बघू शकाल यस त्या ठिकाणी यस्ट्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. त्या विशाल मडवी कॅप्टन आणि विकेट किपर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा रिव्हर्स ही क्लिप तुम्हाला पाहायला मिळते. करण धावतोय, बॅट त्याने ग्राउंडिंग करण्या अगोदर आपण बघू शकाल यस्ट्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. विकेटसाठी प्रत्येकी 500चं कॅश प्राइज. आदरणीय प्रदीपजी मडवी साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राइज आहे. नेक्स्ट बॅट्समन प्लीज. चला लवकरात लवकर कृपया करून. 44 वरती 4 गडी बाद. धावसंख्येचा आता कंपल्शन, याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. धावा आता कंपल्सरी 3 चेंडूंमध्ये 10 बनवायच्या आहेत. 4 विकेट पडल्या, पहिल्या डावमध्ये 3 होत्या. या अंपायर्स थर्ड अंपायर्स या ठिकाणी नक्कीच सूचना आहे. दोन्ही अंपायर्स आपण सॉफ्ट सिग्नल कृपया करून द्या जेव्हा तुम्ही थर्ड अंपायर कडे डिसिजन रेफर करतात. आपला निर्णय महत्वाचा, आपला सॉफ्ट सिग्नल देखील भरपूर महत्वाचा आहे. सो मी 2 वेळा विचारलं, आपण कृपया करून हे लक्षात असू द्या, सॉफ्ट सिग्नल गरजेचा आहे. तीन चेंडू 10. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत ते नागराज. 6व्या क्रमांकावरती तुम्हाला ते पाहायला मिळतात. अनिकेत दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू टाकत असताना त्यांनी धावा खर्च केलेल्या आहेत. त्या 3 एक विकेट रन आउटची. फीडअप घ्या. अरियप 3 चेंडू 10. सामना तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथून येणारा फटका धावा किती देईल आगासंदा हे पाहणं योग्य असेल. दुसऱ्या बाजूने अनिकेत जे सुरू आहे डॉट बॉल्स आपण बघू शकाल. आक्रमण ते डॉट बॉल आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील का. 3 चेंडू 10. अन्वी स्टार आगासांच्या विरोधात हनुमान दातिवली. ड्राईव्ह करण्यात आलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू मिड ऑफला चेस करून लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने फर्स्ट रन कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गुड फिल्डिंग बाय विक्रम. 1 धाव. 45 वरती धाव फलक. धावसंख्येचं कंपल्शन आहे. 9 धावा पूर्णपणे विजयासाठी बनवायच्याच आहेत आणि त्यासाठी आता उरलेत ते फक्त 2 चेंडू.
मोनिश मुंडे. ड्रॉप सीनचा आता हिरो बनेल का मोनिश? 2 चेंडू आपण बघू शकाल, 9 धावा. महत्वपूर्ण सामना, पहिल्या फेरीतील विजयाचा अकाउंट ओपन करण्यासाठी दोन्ही संघ संघर्ष करत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. नागराज सिनियर आहेत आणि मोनिश तुम्हाला पाहायला मिळतात. एक चांगला स्लॉगर आहे, परंतु दोन्ही चेंडू आता त्याला सीमारेषेच्या बाहेर अथवा किमान एक ज्यावरती आता मॅक्सिमम रन येतील. 9 धावसंख्येची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. अनिकेत बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंडला मोनिश मुंडे, ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साइडला तुम्ही बघू शकाल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. सोडून दिला वेळेला चेंडूला शेवटच्या क्षणाला, वन लेफ्ट व्हाईट बॉल, जास्त बाहेर होता चेंडू. कॉन्फिडेंटली आहेत फलंदाज, आपण बघू शकाल चेंडूला लेफ्ट करतात. यावेळेला जास्त आपण बघितलं तर चेंडू बाहेर होता. व्हाईट बॉल संपायचा इशारा आला. धाव मिळते ती एका धावेच्या साहाय्यानं. धाव फलक 46-46 वरती 2 चेंडू गरज आहे 8 धावसंख्येची. महत्वपूर्ण सामना, अटीतटीचा सामना, चुरशीची लढत आता तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. अनिकेतच्या विरोधात हे आपण बघू शकाल तुल्यबल्ल युद्ध सध्या रंगत असताना मोनिश मुंडे मध्ये. डाऊन द ग्राउंड खेळलेले आहेत. फर्स्ट रन कंप्लीट होईल. बॅट बाउन्स या ठिकाणी आणि चेंडू, हो गुड फिल्डिंग देवेंद्र त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. काय एफर्ट्स होते या ठिकाणी आणि त्या प्रयत्नांना आता सफलता देखील मिळाली. चेंडू टप्पा पडला बरोबर, जास्त उसळला होता. लॉंग ऑनला पुन्हा एकदा रिप्ले मध्ये तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल कशा पद्धतीने चेंडू अडवला. शफल क्रॉस झाले होते त्या ठिकाणी. अनिकेतचा चेंडू आपण बघितला वळवण्यात आला होता. लॉंग ऑन मध्ये आपण बघितलं देवेंद्रला टप्पा पडला आणि जास्त टेक ऑफ झाला चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले ते अनिकेत, त्यांनी अडवलेला आहे. या चेंडूला 2 धावा मिळतात. माफ करा देवेंद्र, अनिकेत गोलंदाज आहेत. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते 48 वरती आणि बनवायचे आहेत एका चेंडू मध्ये आता 6 धावा. गोल्डन षटकार येईल का? कंपल्सरी आहे धावा. विकेट जास्त पडलेल्या दुसऱ्या डावामध्ये धावसंख्येचं कंपल्शन आहे. एक चेंडू 6 धावा. पॅव्हेलियन मधून आवाज जातोय, तू मारू शकतोय. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने तितकी चर्चा भावेश जळवी करतो अनिकेत सोबत, जो एक चांगला गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आपल्या गोलंदाजाला देखील पाठबळ देणं हे गरजेचं आहे. प्रतिकूल सिच्युएशन आहे आणि ते आपण बघू शकाल. सिली पॉइंट आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते सिली मिडॉन सध्या तैनात करण्यात येते. एका चेंडूमध्ये 6 धावसंख्येचं गणित सोडवायचं आहे मोनिश मुंडेला. लक्ष्य 54चं, धावा 48. या शेवटच्या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात मित्रांनो. अन्विश शारुमसे आगासनच्या विरोधात जनवंदा तिवली, अनिकेतच्या विरोधात फलंदाज मोनिश. ऑल ऑफ करण्यात आलाय. गोल्डन षटकार, गोल्डन षटकार ठोकलाय फलंदाज मोनिश मुंडेने. मी अगोदरच म्हटलं हा फलंदाज ड्रॉप सीनचा हिरो बनेल का, आणि बनलाय. एका चेंडू मध्ये 6 धावा ठोकल्यात त्याने, सामना जिंकून दिलाय. अन्वी स्टार ओमसे आगासनला हार्दिक हार्दिक अभिनंदन. अफलातून पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळाले. असं वाटत देखील नव्हतं की आता सामना जिंकेल, परंतु काय लढला. महेशजी मडवी पुरस्कृत या संघाचे, त्यांच्याकडून 500 आणि सामनावीर नो डाऊट जो मात्र स्लॉग मध्ये आला. 4 चेंडूचा सामना केला, तो आला आणि त्याने मारले, आपलं काम पूर्ण केलं आणि स्वीकारतो आता अर्थातच सामनावीरचा पुरस्कार. मॅच समरी तुमच्या स्क्रीनवरती. पहिल्या डावामध्ये 53 उभारल्या आणि 54 या ठिकाणी यशस्वी चेस डाऊन करण्यात आलेल्या आहेत त्या अन्विश शारुमसाई आगासन कडून. चला दोन्ही संघ आपण या क्रीडांगणाच्या बाहेर. सामनावीरचा पुरस्कार लगेच देण्यात येईल तो मोनिश मुंडे यांना आणि महेश मडवी पुरस्कृत या संघाचे, त्यांच्याकडून 500.